एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. जिजामाता 11 पाठवलाय आणि सामन्याला देखील सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी प्रथमेश साळवी. याच विभागातील एक युवा उद्योन्मुख खेळाडू या नावाची देखील चर्चा आहे. तोच गोलंदाजीसाठी आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. लेट्स प्ले गेम ऑन. सौरभ बांद्रे आणि त्याच्या समवेत मयुरेश यादव मन्नू. पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय प्रथमेश साळवी. ही खासियत आहे खेळाडूची, कारण सकाळचं सत्र आहे आणि सकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागेल फलंदाजाला, कारण खेळपट्टीवरती ड्यू फॅक्टर आहे, दव आहे आणि त्यामुळेच की काय याचा अंदाज घेऊन खेळपट्टीवर फलंदाजी करावी लागेल. यावेळेला सोडून दिलाय बॉल आणि पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 1 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच टीम श्रीजय 11 लालबाग विरुद्ध चिंतामण 11. नेक्स्ट मॅच श्रीजय 11 लालबाग विरुद्ध चिंतामण 11. प्लेइंग लिस्ट घेऊन त्वरितच आपण समालोचन कक्षामध्ये सुपूर्त करा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बरोबर टायमिंग आणि बॉल अक्षरशः ढकललंय आतमध्ये. यस, चेक केलं जाईल. सरांनीच सांगितलंय चेक केलं जाईल. षटकार आहे की नाहीये हे चेक केलं जाईल. सर नाशिर शेख यांनी सांगितले, तर सुबोध गडसे त्याची पडताळणी करतील. SVPL 2024 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा महासंग्राम. आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळाली ऋतिक नांगलेकडून. 5 विकेट पटकावले या मॅच मध्ये आणि म्हणूनच की काय या सामन्यावरती पक्कड मजबूत करत असताना सामना देखील जिंकलाय टीम अयान स्टार्स लालबाग या संघाने. दिलेश देवरुखकर एकाकी लढला फलंदाजी करत असताना त्याने 9 बॉल मध्ये 32 धावा बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये. त्याच्या जोरावरतीच आपण पाहिलं तर हा सामना देखील जिंकला टीम अयान स्टार्स लालबाग या संघाने. आणि आता मात्र षटकार आहे की नाहीये त्याची पडताळणी करतायत सर सुबोध गडसे. थर्ड अंपायर आहेत. यस, बरोबर फिल्डिंग केली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मयूर वागे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 1 धाव देखील पूर्ण केली आहे. सौरभ बांद्रे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय मयुरेश यादव. मितांश 11 काळ चौकीय संघाकडून फलंदाजीसाठी आलेत. होपन पेयर सलामीवीर फलंदाज म्हणून फलंदाजीसाठी प्रथमेश साळवी षटक क्रमांक 1 हाताळत असताना. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल उडवलाय. लो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण. बॉल पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 6 येतोय मयुरेशच्या बॅट मधून. लांबलचक षटकार. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव पूर्ण केली जाईल का? यस, आणखीन 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 9 या आकड्यावर. 1 षटकार आतापर्यंत लगावला गेला मयुरेश यादवने आणि त्याला साथ देतोय सलामीवीर फलंदाज म्हणून सौरभ बांद्रे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 9 धावा धाव फलकावरती झाल्या. षटक क्रमांक 1 चा खेळ. सामना क्रमांक 2 अंतिम दिवस SVPL 2024. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोअर वन डिलिव्हरी आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती. टीम मितांश 11 काळ चौकी संघाचे 9 बिनगडी बाद.
संदेश वाल्मिकी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी जिजामाता 11 विरुद्ध आपण पाहतोय मितांश 11 खा चौकी. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. 10 संघांची 10 संघ मालक, 10 संघ मालकांची 10 आयकॉन खेळाडू अशा पद्धतीने खेळवली जाणारी ही तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024. पहिलाच बॉल बिग हिट. बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. मयुरेश यादव यांच्या पॅटमधून या मॅच मधील येतोय दुसरा षटकार. षटकार मयुरेश यादव यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बरोबर कनेक्शन. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन देखील थोडासा पिचिंग झाला, कट देखील झाला आणि बाईची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16 या आकड्यावर. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत मयुरेश यादवने याच मॅच मध्ये. सौरभ बांद्रे परळचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. ओहो बिग हिट. सौरभ बांद्रेच्या बॅटमधून बॉल गेल्या सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय SVPL षटकार. धन्यवाद. आणि मितांश 11 या संघाचे संघमालक माननीय श्री सुरेश जीवने व्यासपीठावरती बसून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. आणि त्याचप्रमाणे हेमंतजी सनस हे संघमालक आहेत टीम मितांश 11 काय चौकी या संघाचे. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि फलंदाज मात्र बीट झाले. डॉट बॉल देखील आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 22 या आकड्यावर. 22 ऑन अ बोर्ड. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सकाळच्या सत्रातील दुसरा सामना म्हणजेच कालच्या दिवसातील शेवटचा सामना आज मात्र खेळवला जातोय याच मैदानामध्ये. शहीद भगतसिंग मैदान काळ चौकी अभ्युदयनगर. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. प्रभंजन सनस बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेट आली आहे. फलंदाज सौरभ बांद्रे बाद. नवीन फलंदाज आहेत मंदार गुरव. काळा चौकीचा बंड्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. नेक्स्ट मॅच टीम श्रीजय 11 लालबाग विरुद्ध चिंतामणी 11. आणखीन एक महत्वपूर्ण सामना म्हणजेच प्रथमेश शेंद्रे विरुद्ध विक्रांत जाधव हा सामना आपल्याला पाहायला मिळताना. हो पहिलाच बॉल खेळत असताना बॉल खूपच खाली राहिलाय. चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने आणि षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेत 11च्या सरासरीने. 22 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद टीम मितांश 11 काळ चौकी.
प्रथमेश साळवी पहिलाच बॉल हुक केलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय आणि फलंदाज मयुरेश यादव बाद, विकेट. सौरभ पांचाळ करिडोडचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिलाच बॉल खेळत असताना मोठा फटका खेळायचा होता, चांगला फटका, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले तोपर्यंत एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 23. चांगलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय प्रथमेश साळवी. विकेट करण्याचा प्रयत्न, एसटी रक्षक आहे, बॉल अडवतील, रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय प्रथमेश साळवी यांच्या माध्यमातून हाताळलेला. चांगला बॉल, आणखीन एक बॉल पहा काय हाताळलाय, डायरेक्ट थ्रो, चांगला प्रयत्न केलाय गोलंदाजाने, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलं देखील आणि चांगला प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय प्रथमेश साळवी. एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 24 या आकड्यावर. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यस, बॅटची कडा आणि फलंदाज आता मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट आली आहे. सौरभ पांचाळ बाद, आउट. नेक्स्ट मॅच टीम श्रीजय 11 लालबाग विरुद्ध चिंतामणी 11. टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये संगनायक. नेक्स्ट बॉल उडवलाय श्याम सोलंकी मैदानाच्या आतमध्ये. कालचा संपूर्ण दिवस, रजनी कालच्या संपूर्ण दिवसामध्ये गाजवणारा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याचा झेल आता मात्र सुटलाय. श्याम सोलंकी, श्यामने अक्षरशः काल घाम काढला. 6 बॉल मध्ये 29 धावांची गरज होती आणि हा सामना टीम मितांश 11 या संघाला अक्षरशः 5 षटका ठोकून जिंकवलाय. तो श्याम सोलंकी मैदानामध्ये गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 26. टीम मितांश 11 काळचौकी.
प्रभंजन सनस. पहिलाच बॉल, आक्रमण मंदार गुरव येतोय त्यांच्याच बॅट मधून, षटकार. नेक्स्ट बॉल उडवलाय, आणखीन एक फ्लाइटेड फटका, वन बाउन्स बॉल चालले सीमारेषच्या पलीकडे, येतोय SVPL, चौकार मंदारच्या बॅट मधून. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि फलंदाज आता मंदार गुरव अडकलाय आपल्या जाळ्यामध्ये. प्रभंजन सनस विकेट येते, फलंदाज बाद. पार्थ सावंत नवीन फलंदाज आहेत. यावेळेला पहा काय बॉल हाताळलाय, खूपच वळण घेतला बॉलने आणि पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईट बॉल प्लस धावून काढलेली एक धाव, म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. ओहो, रिव्हर्स श्याम, व्हॉट अ शॉट. आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे, 6 SVPL, षटकार श्याम सोलंकी यांच्या बॅट मधून. आणखीन एक रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 44. यावेळेला हेलिकॉप्टर, ओहो व्हॉट अ शॉट. हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. श्याम सोलंकी यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. महेंद्र सिंग धोनी यांची आठवण करून देणारा फटका, हेलिकॉप्टर. ज्याप्रमाणे दिनांक 2 एप्रिल 2011 रोजी
भारतातील महाराष्ट्रातील मुंबईतील वानखेडे स्टेडियम वरती महेंद्रसिंग धोनी यांनी ठोकलेला तो षटकार, त्याचप्रमाणे आपण पाहतोय श्याम सोलंकी यांनी ठोकलाय हा षटकार. बरोबर 4 षटक हाताळले गेलेत 20 मिनिटांमध्ये. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 50 ऑन अ बोर्ड. टीम मितांश 11 का चौकी. पहिलाच बॉल पार त्यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. वेदस्तू राणेचं स्वागत केलंय या शेवटच्या षटकामध्ये षटकार ठोकून 6. पुढचा बॉल सोडून दिलाय. पार्थने हा बॉल सोडून दिलाय आणि पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर देखील काढलेत. वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 57. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक मितांश अर्चित 11 विरुद्ध आपण पाहतोय जिजामाता 11. असे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. नेक्स्ट मॅच टीम श्रीजय 11 लालबाग विरुद्ध चिंतामणी 11. पुढचा बॉल बिग हिट. श्यामने आता देखील काढलाय घाम. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय श्यामच्या बॅट मधून रुबाबदार षटकार. श्याम सोलंकी काय फलंदाजी करतोय कालच्या रात्रीपासून. कालची रात्र देखील गाजवली, आजची सकाळ देखील तो गाजवतोय आपल्या संघासाठी. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय. प्रथमेश साळवी बॉल अडवेल. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन मात्र घेतली नाहीये. एकच रन. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 65. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केला पार्थने आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 66 या आकड्यावर. 66 ऑन अ बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 to go. मितांश अर्चित 11 काळा चौकी विरुद्ध जिजामाता 11 असा एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय.
आणि श्यामची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, कारण कालच्या रजनीमध्ये देखील तीच फलंदाजी पाहायला मिळाली होती श्यामच्या माध्यमातून. त्यावेळेला चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय बेदस्तूने, चांगला प्रयत्न आणि फलंदाज शेवटच्या बॉलवरती धावबाच्या स्वरूपात माघारी परतलाय. श्यामच्या बॅटमधून काय फलंदाजी पाहायला मिळाली, रिव्हर्स फटका पाहायला मिळाला, हेलिकॉप्टर शॉट याच मॅच मध्ये पाहायला मिळालाय श्यामच्या बॅटमधून. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 66, म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे टीम जिजामाता 11 या संघाला जिंकण्यासाठी. टीम श्रीजा 11 लालबाग विरुद्ध चिंतामण 11. टॉस साठी या संघनायक कर्णधार विनंती असेल टॉस साठी यायचे. थँक्यू. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल बबनजी साळगावकर साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूला आपण पाहतोय रोहित माने आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश शेंद्रे. दोन मोठी नावं आपल्याच विभागातील एकमेकांच्या विरुद्ध. टॉस कोण मागणार? यस, प्रथमेश शेंद्रे हेड्स इज द कॉल. टॉस जिंकलाय टीम चिंतामण 11 या संघाने आणि प्रथमेश टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करू आम्ही पहिले. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. कालच्या दिवसामध्ये आणि कालच्या रजनीमध्ये देखील तुम्ही 2 सामने खेळले, एक सामना तुम्ही हरला आणि एक सामना तुम्ही जिंकलाय. काय रणनीती आखून मैदानामध्ये उतराल? काय नाही, आम्ही आमचा चांगला क्रिकेट खेळू. उरलेल्या 2 सामन्यामध्ये दोन्ही सामने जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि टीमची कशी साथ लाभली आहे? कारण आपल्या टीममध्ये आहेत महेश चेंदवनकर, सनी जाधव आणि संघ व्यवस्थापक म्हणून प्रकाशी पांगम देखील आहेत. यांच्याविषयी काय सांगाल? सगळे आपापला रोल खूप चांगल्या प्रकारे निभावत आहेत आणि या मॅचमध्ये आम्ही एक चेंज करणार आहोत बस. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रोहित माने टॉस हरलाय, प्रथम फलंदाजी करायची. किती धावा ठोकण्याचा प्रयत्न असणार आहे या मॅचमध्ये? जास्तीत जास्त धावांचा टार्गेट आम्ही ठेवायचा प्रयत्न करू. कमी तरी म्हटलं तरी 70 ते 80 धावा आम्ही टार्गेट करू. आणि तुमच्या संघामध्ये जो लेफ्ट हँड बॅटर आहे म्हणजेच आपलाच विशारद पगारे, विशूची बॅट बोलली आहे कालच्या संपूर्ण दिवसामध्ये, त्याच्याविषयी काय सांगाल? सध्या तरी तो खूप चांगल्याच फॉर्ममध्ये आहे विशू आणि काल तर त्यांनी अप्रतिम बॅटिंग केलेली. फक्त आम्ही बाकीच्या काही बॅट्समनची साथ त्याला न मिळाल्यामुळे आमचा स्कोअर पण काल कमी होता. पण आज पण आम्ही त्याच्याकडनं अशीच बॅटिंग अपेक्षा करू आणि तो आमच्या अपेक्षेवर नेहमी खरा ठरलाय. मॅचसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नेक्स्ट मॅच टीम चिंतामण 11 विरुद्ध श्रीजा 11 लालबाग अशा 2 बल्लाढ्य संघांमध्ये रंगताना पाहायला मिळते. तर चिंतामण 11 चिंचपोकळी या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करतोय माझे साथी समालोचक रोशन पाताडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. 67 धावांचा पाठलाग इकडे मात्र करावा लागणार आहे. प्रथमतः बॅटिंग केली ती मिथांश अर्चित 11 अर्थात सूरजी बणे यांच्या संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिल्या 5 ओव्हरमध्ये 66 धावा जमवल्या. 67 धावांचा पाठलाग आता मात्र करावा लागेल तो जिजामाता 11 संघाला. दोन्ही टीमसाठी मात्र अतिशय महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. पुढील सामना मात्र आपण बघणार आहोत चिंतामण 11 विरुद्ध श्रीजा 11 लालबाग या 2 संघांमध्ये. एका बाजूला प्रथमेश शेंद्रे अर्थातच चिंचपोकळीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रीजा 11 अर्थातच विक्रांत जाधव लालबाग मार्केटची टीम मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळणार आहे. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय चिंतामण 11ने. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय, प्रथमतः फलंदाजी करताना नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल श्रीजा 11 लालबाग. दरम्यान इथे मात्र आता मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, मॅचच्या दुसऱ्या पडावाकडे आपण वळतोय आणि या दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना मी मराठी समालोचक रोशन पाताडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या SBPL 2024च्या नवीन पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे.
पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सूर्यकांतजी आडाम आणि नासिर शेख सर ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत. आमचे तिसरे पंच सुबोधजी घडसे. सोबतच फोर्स वन लाईव्हची ऑफिशियल टीम इथे मात्र सज्ज झालेली आहे. या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य फोर्स स्पोर्ट्स, रोहनजी गुप्ते. फोर्स वन लाईव्ह ऑफिशियल यूट्यूब चॅनलद्वारे मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकाल. सोबतच उल्हास पॅकर, उल्हासजी गोवेकर यांचा आम्ही धन्यवाद देतोय. स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत आणि या स्पर्धेला लाभलेले सर्व मार्गदर्शक, सर्व पुरस्कर्ते, सर्व बक्षीस दाते, त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत. सलामीची जोडी मैदानावर दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. जिजामाता 11 संघाच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या आपला प्लीज. भूषण शिंदे आणि प्रथमेश साळवी अशी सलामीची जोडी मात्र मैदानावर दाखल होते. जिजामाता 11 संघाकडून पाठलाग करायचा आहे तो 67 धाबांचा. आणि गोलंदाजीसाठी मात्र आता गोलंदाजी मार्कवरती पार्थ सावंत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. चला, पंच मात्र आपला ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी दर्शवत आहेत. सामन्याला होईल सुरुवात. मॅचचा हा दुसऱ्या डावाचा खेळ. 67 धाबांचा पाठलाग करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी जिजामाता 11 संघाला. पार्थ साबंतचा पहिला चेंडू. या वेळेला मात्र परफेक्ट वाईड लाईन यॉर्कर, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू पार्थ साबंत हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत काळा चौकीचा अक्षर पटेल गोलंदाजी करतोय की काय, किंवा काळा चौकीचा कृणाल पांड्या गोलंदाजी मार्कवर आहे की काय, असा मात्र भास कुठेतरी करून दिलाय पार्थ साबंतच्या या गोलंदाजीच्या शैलीने. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा अँगल निवडलाय. समाज मंदिर एंड कडून 5 ते 7 पावलांचा रनअप. या वेळेला मात्र फुलर लेनचा बॉल. हाफ वॉली चेंडूला मात्र उडवून दिले भूषण शिंदेने. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार 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 पार. षटकार. थँक्यू. भूषण शिंदे लेदर बॉल क्रिकेटचा महारत असलेला फलंदाज आहे. एक चांगला अनुभव आहे या खेळाडूकडे. मुंबई प्रीमियर लीग सारखी स्पर्धा मात्र आपल्या नावावर केली. अगदीच आपण जर पाहिलं तर एक चांगला परफॉर्मन्स राहिला. आणि आज SVPL शिवडी विधानसभेतून मात्र खेळत असताना आपल्या संघासाठी अर्थात जिजामाता 11 साठी एक चांगला स्टार्ट. सोडून दिला चेंडू. पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा. आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आपल्या ऑनफिल्ड पंच नासिर शेख सरांनी. स्टेट अंपायरच्या भूमिकेतून हा अतिरिक्त धावांचा इशारा. आणि या वेळेला आखूड टप्प्याचा बॉल. शॉर्ट टर्म पुल केलाय. चेंडूला गुल केलाय. मैदानाच्या बाहेर सडक पे कडक. एक कडक बेधडक षटकार भूषण शिंदेच्या बॅटमधून. थँक्यू. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करतोय भूषण शिंदे. सुरुवात चांगली करतोय आपल्या टीमसाठी. 2 षटकार आतापर्यंत आणि एक व्हाईट बॉल. पुन्हा एकदा राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. वन मोर बिग हिट बाय भूषण शिंदे. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. थँक्यू. एक विस्फोटक सुरुवात, एक आक्रमक अंदाज भूषण शिंदेने मात्र आता दाखवायला सुरुवात केली आहे. आपला स्वाभाविक खेळ खेळायला सुरुवात मात्र करतोय. या वेळेला मात्र थोडीशी जागा बनवून खेळलेला फटका. 2 खेळाडूंच्या मधून मात्र दिशा निवडली आहे बॅकवर्ड पॉइंट कडे. 1 बाउन्स 2 बाउन्स अलॉंग विथ द कार्पेट. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. चांगला प्रयत्न इकडे सुरू केलाय. संघाची धावसंख्या मात्र थेट जाऊन पोहोचली ती 21 धावांवरती. 2 षटकार 2 चौकार 1 व्हाईट बॉल आतापर्यंत भूषण शिंदे याच्या बॅटमधून आलेत. गोलंदाजांनी एक अतिरिक्त धाव खर्च केली. अशा पद्धतीने मात्र जमवल्या गेलेल्या 21 धावा स्कोर कार्ड वरती आता बघायला मिळत आहेत.
शेवटचा एक बॉल शिल्लक ओव्हर नंबर 1 मधून पार्थ सावंत विरुद्ध भूषण शिंदे. या वेळेला सुद्धा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बॅकफुट वर जाऊन उल्हास पॅकरच्या बॅनरला दिली जाणारी सलामी आपल्याला पाहायला मिळते. अलॉंग विथ द कार्पेट पुन्हा एकदा कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा खणखणीत दणदणीत SVPL चौकार भूषण शिंदेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ इथे आता मात्र या चौकारासोबत समाप्त झालाय आणि 25 धावा मात्र जिजामाता 11 संघाच्या खात्यामध्ये. एक चांगली सुरुवात, इकडे मात्र एक चांगला पाठलाग आपण सुरू झालेला पाहतोय. भूषणची बॅटिंग बघता मात्र नक्कीच दोनच शब्द इथे आठवल्यासारखे होत आहेत आणि आपण जर पाहिलं तर भूषणच्या बॅटिंगला साजेशी अशी मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पार्थ सावंतचं मात्र षटक संपलं. गोलंदाजी मार्कवरती पराग येतोय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है और पंख से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. चांगले इरादे आहेत भूषण शिंदेचे. सोबत मात्र प्रथमेश साळवी सारखा फलंदाज मैदानावरती आपण त्याच्या जोडीमध्ये असलेला पाहतोय. प्रारंभिक फलंदाजाच्या भूमिकेत. नवीन ओव्हरच्या सुरुवातीच्या बॉलसाठी प्रथमेश तयार. ओव्हरची सुरुवात बॅटची आउटसाइड एज आणि बॉल मात्र विकेट किपरला बीट करत शॉर्ट थर्डमॅन फिल्डरच्या मधून निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी SVPL चौकार प्रथमेश साळवीच्या बॅटमधून. बरेच प्रथमेश आपण बघतोय मैदानावर. आज चांगली कामगिरी केली आहे. प्रथमेश पवार असेल, प्रथमेश मयेकर असेल, प्रथमेश साळवी असेल, प्रथमेश एंद्रे असेल, असे बरेच प्रथमेश या शिवडी विधानसभेतून आपल्याला बघायला मिळालेत ज्यांची चांगली कामगिरी या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, परंतु या वेळेला चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. मागील बॉलवरही जसं पाहायला गेलं आपण तर हवा तसा संपर्क जरूर घडला नव्हता आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या होत्या. त्या नशिबाच्या चौकारामुळे संघाची धावसंख्या मात्र 4 घर पुढे सरकली आहे. 29 धावा सध्याच्या स्थितीला मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. 2 चेंडू पूर्ण. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात. या वेळेला दिशा भरकटलाय. गोलंदाज पराग इकडे मात्र आता बराच लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू हाताळतोय. लाईनने कुठेतरी मात्र साथ दिलेली नाहीये. अतिरिक्त धावेचा इशारा पंच सूर्यकांतजी आढाव. अगदी आपण जर पाहिलं तरी या संपूर्ण महाराष्ट्रातील कडक शिस्तीच्या पंचांपैकी एक नाव म्हणजे सूर्यकांत आढाव सर. परफेक्ट यॉर्कर. या वेळेला मात्र टोक्रशर चेंडू होता. चोरट्या धावेच्या प्रयत्नात डायरेक्ट हिट आणि पंच सूर्यकांत आढाव सरांचं एक बोट आसमंताकडे. मंदार गुरव जल्लोष साजरा करतोय. या डायरेक्ट हिट सोबत प्रथमेश साळवीला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागेल जिजामाता 11 टीमला आणि या विकेट सोबत मात्र एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच नवीन बॅटर जसा मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत परत येऊया. धन्यवाद. चला, पहिला विकेट इथे मात्र मिळवण्यात मितांश अर्चित 11ला यश मिळालं. याच विकेटच्या शोधामध्येही होते कारण प्रारंभिक जोडी कुठेतरी तोडायची गरज होती. पार्टनरशिप बिल्ड होताना दिसत होती आणि ती पार्टनरशिप मात्र ब्रेक करण्याची कुठेतरी गरज होती आणि ती पार्टनरशिप इथे ब्रेक केली जाते आणि त्यामुळेच मंदार गुरव मात्र तितकाच खुश दिसला या विकेट नंतर. प्रथमेश साळवीची जरी विकेट आली असली ना तरी ती विकेट मात्र तितकीच महत्वाची मानली जाईल. कुठेतरी धावसंख्येवर आळा घालायचा आहे. फलंदाजांवर त्या ठिकाणी मात्र बंधनं आणायची आहेत. कुठेतरी दबावाखाली फलंदाजी करायला मजबूर करायचंय. संघाची धावसंख्या आहे 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हॅलो, नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय अनिकेत सरमळकर. हॅलो, भूषण शिंदे अनिकेत सरमळकर सारख्या फलंदाजांवर मोठी जबाबदारी. अजूनही 37 धावा बनवायच्या आहेत आणि या वेळेला ओव्हर दी कव्हर्स क्लासिकल फटका कॉपी बुक स्टाईल
भूषण शिंदे ब्रँडेड षटकार. थँक्यू. आता मात्र क्लोज विकेट किपिंग साठी मंदार गुरव जवळ येतोय. अगदी यष्ट्यांच्या लगोलग आहेत आणि या वेळेला कव्हर ड्राईव्ह पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिलाय भूषण शिंदेने. अलॉंग विथ द कार्पेट बॉलला पाठवले एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावांसाठी. या डीजे एक चेंडू शिल्लक राहिला या ओव्हर नंबर 2 मधून. धावसंख्या झाली या चौकारासोबत 41 आणि या वेळेला मिडल ऑफ द स्टंपवर सापडलेत अगदी यष्ट्यांच्या मधोमध. भूषण शिंदेला माघारी परतावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक असताना गमावली भूषण शिंदेने आपली विकेट. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 पंचांनी मात्र इथे मान्य केलाय आणि भूषण शिंदेला माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का ओव्हर नंबर 2 ची सांगता. धावसंख्या 2 गडी बाद 41 धावा. जिजामाता 11. थँक्यू डीजे, धन्यवाद. 18 चेंडू शिल्लक राहिलेत आणि आता 26 धाबांची गरज आहे. अजूनही सामन्यामध्ये मात्र रोचक स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते. गोलंदाजांना मात्र कमबॅक करण्याची गरज आहे. तिखट मारा करावा लागेल. आपल्या भात्यातले सर्वोत्कृष्ट चेंडू गोलंदाजांना हाताळावे लागतील. इथे मात्र आपलं 100 नाही तर 150 ते 200% तुम्हाला द्यावं लागेल. तर आणि तरच या मॅच मध्ये तुमचा विजय होऊ शकेल हे लक्षात घ्यावं लागेल. मितांश अर्चित 11 या संघाच्या गोलंदाजांना. पार्थ सावंत वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सूरजजी बने साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. आडव्या बॅटने पॅडल स्वीप सोबत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येत आहेत धावा 6. येतोय खणखणीत SVPL षटकार. थँक्यू. आगाज केलाय पुन्हा एकदा मात्र आक्रमण केलंय. या वेळेला बॅटची आउटसाइड एज थोडक्यात बचावले. इकडे मात्र विकेट गमावण्याची कुठेतरी भीती उद्भवली होती, परंतु क्षेत्ररक्षक मंदार गुरव पासून थोडासा लांब राहिलेला चेंडू. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत या मॅच साठी या ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर सौरभ पांचाळ आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला सोडून दिलाय चेंडू. पाहूया मात्र बाईच्या स्वरूपातल्या धावा तिकडे मात्र मिळतील. फलंदाज मात्र त्या ठिकाणी खुश असेल कारण विकेट किपरच्या पायाला लागून बॉल डिफ्लेक्ट होतोय. व्हाईट बॉलचा इशारा तर आलाच आहे आणि या व्हाईट बॉल सोबत मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकारी हिड आलाय आणि व्हाईट बॉलही आलाय. 5 धावा मिळतील आणि 5 धावांसोबत संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचेल 52 धावांवरती. अजून 15 धावांची आवश्यकता. फलंदाजांना मात्र एक सुवर्ण संधी आहे. जर 3 षटकार ठोकून हा सामना संपवला तर रोहन राणे बिट्टू यांच्याकडून मात्र त्या फलंदाजाला 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. एक सिंगल धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. 3 चेंडू पूर्ण आतापर्यंत या ओव्हर मधून मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. संघाची धावसंख्या 1 घर पुढे सरकली. 53 धावा जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क घडवून आणता आलेला नाहीये फलंदाजांना.
एक धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक रोटेट केली दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला अनिकेत सरमळकर फलंदाजी करताना तर दुसऱ्या बाजूला आदित्य चव्हाण. पार्थ सावंत वैयक्तिक आपलं दुसरं षटक हाताळतोय आणि या वेळेला मात्र फ्रंट फुट वर येऊन टॉप ऑफ द बॉल जाऊन बॉलला पाठवलंय ओव्हर दी कव्हर सीमारेषेच्या बाहेर. परंतु तिकडे मात्र आपण पाहिलं तर झेल टिपलाय. विकेट आली आहे इकडे. सौरभ बांद्रे झेल खाली होते आणि एक सहज सोपा सुरेख झेल तिकडे टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. या विकेट सोबत मात्र संधी मिळते डीजे ला. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणात परत येऊया. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. हा मोठा विकेट आलेला आपण बघितला. या मॅच मध्ये मात्र कमबॅक करण्याची कुठेतरी गरज आहे गोलंदाजांना. परंतु आता विकेट नंतर शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय. धावफलकावरती मात्र 54 धावा आहेत. अजूनही 13 धावांची गरज आहे आणि चेंडू मात्र शिल्लक राहिले ते 13 चेंडू आणि 13 धावा. रन बॉल इक्वेशन गरजेचं आहे जिजामाता 11ला हा सामना जिंकण्यासाठी. बॅकफुटवर जाऊन मात्र खेळलेला फटका फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये दाखल होतोय सुचित कदम. काल संकेत कदमचा दिवस खूप चांगला राहिला. अर्णव मराठाज या टीमसाठी मात्र चांगली कामगिरी करताना ॲज अ कॅप्टन कर्णधार पदाची भूमिका मात्र बजावत असताना कॅप्टन लिडिंग फ्रॉम डिफरंट या भूमिकेत दिसला तो संकेत कदम. परंतु या मॅचमध्ये आता एक मोठी जबाबदारी सुचित कदमच्याही खांद्यावरती. 12 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन हा सामना जिंकण्यासाठी जिजामाता 11 संघर्ष करताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूने मात्र कमबॅक करण्याची गरज आहे ती मितांश अर्चित 11 काळाचौकी या टीमला. एक महत्वपूर्ण ओव्हर असणार आहे आणि या ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय काळा चौकीचा बंड्या अर्थातच मंदार गुरव. या मॅचची संपूर्ण जबाबदारी त्याने आता मात्र आपल्या हातामध्ये स्वीकारली. या ओव्हरला हातामध्ये घेऊन या ओव्हरमधून मात्र कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न मंदार गुरव करेल आणि त्यातल्या त्यात एखाद दुसरी विकेट पटकावण्याचाही प्रयत्न असेल. पहिलाच बॉल फुल टॉस मिळतोय. बॉल जातोय सरळ सीमा रेषा पार. सुचित कदमच्या बॅट मधून येतोय SVPL षटकार. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू त्याला मात्र पुल केलाय आणि हा पुल बोललाय पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. हा विजयी षटकार सुचित कदमच्या बॅटमधून. कदम के बढ़ते कदम या विजयी षटकारासोबत जिजामाता 11 हा संघ या सामन्याचा ठरतोय विजेता. कॉंग्रॅच्युलेशन्स, मनपूर्वक अभिनंदन जिजामाता 11 अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक मितांश अर्चित 11 काळा चौकी. एक हाती विजय आहे. चौथ्याच ओव्हरमध्ये मात्र हा सामना फिनिश होतोय. सुजित कदमने 12 चेंडूत 12 धावांची गरज असताना पहिल्याच 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकून जिजामाता 11 या संघाचा विजय निश्चित केला आणि या सामन्याचा विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थाने ठरला. अर्थातच प्लेयर ऑफ द